छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकांनी कधीही बटाट्याची भाजी खाल्ली नाही. हा जरा चकवणारा प्रश्न आहे. खरं म्हणजे मावळ्यांनी बटाट्याचा कुठलाही पदार्थ खाल्ला नाही, कधीच नाही. खुद्द छत्रपतींनी कधीही बटाट्याची भाजी, बटाट्याचे पोहे, बटाट्याची खिचडी किंवा अन्य असा बटाट्याचा कुठलाही पदार्थ खाल्ला नाही. केवळ छत्रपती शिवाजी महाराज नव्हे, संत एकनाथ, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, अहो येशू ख्रिस्त, अलेक्झांडर यापैकी कोणीही बटाट्याचा कुठलाही पदार्थ कधीच खाल्ला नाही. आता तुम्हाला थोडं थोडं लक्षात आलं असेल, अहो आपण जो बटाटा सर्रास खरेदी करतो तो त्या काळात नव्हताच मुळी. पण असं कसं होईल? बटाट्याचा इतिहास तर 8,000 वर्ष जुना आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये 8,000 वर्षापूर्वी इन्का जमात होती, तेव्हापासून बटाट्याची लागवड होत असल्याचं नमूद आहे. मात्र बटाटा मुळात रान वनस्पती आणि जंगलात उगवणारा बटाटा विषारी होता. जेव्हा कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला 1492 साली, म्हणजे अंदाजे 500 वर्षांपूर्वी, त्यानंतर कुठे बटाटा युरोपमध्ये आणला गेला. मात्र बटाटा विषारी असल्यामुळे जो कोण तो खायचा तो आजारी पडत असे आणि त्यावेळी आजच्यासारखी औषधं नसल्यामुळे त्यापैकी काही जण मरत पण असत. मात्र बटाट्यांचा वापर त्यावेळी डुकरांना खाद्य देण्यासाठी म्हणून होत असे. युरोपमध्ये थंडी कडक, त्यामुळे तिथे भाज्या नाही उगवत, नद्या गोठतात, मासे पण नाही मिळत त्यावेळी. अशा वेळी डुकराचा मांस युरोपियन लोकांना ऊर्जावर्धक ठरतं आणि हा विषारी बटाटा डुकरांना मात्र पचत असे. त्यामुळे माणसाला किंमत शून्य असा हा बटाटा डुकरांना देण्यासाठी वाढवण्यात आला. आणि त्याचबरोबर तुरुंगातील कैद्यांना कधी कधी शिक्षा म्हणून हा बटाटा बळजबरीने खायला द्यायचे, म्हणजे जेणेकरून त्यांना वेदना व्हाव्यात. 1748 साली तर फ्रान्स देशामध्ये कायद्यानुसार बटाट्याची लागवड करण्यासाठी बंदी आली होती, कारण त्यावेळी बटाट्याच्या संसर्गाने कुष्ठरोग पसरतो अशी अफवा पसरवली होती. आपल्या या बटाट्याच्या इतिहासाला कलाटणी मिळते ती 1772 साली, म्हणजे छत्रपतींच्या मृत्यूनंतर जवळजवळ 100 वर्षानंतर. फ्रान्समधील एक प्रसिद्ध वैद्य ऑन्टुअन परमॉन्टिये, तो एकदा शत्रूच्या कैदेत असताना त्याला असाच शिक्षा म्हणून बटाटा खायला दिला होता आणि त्यात तो आजारही पडला होता. कैदेतून सुटल्यावर त्याने बटाट्यावरच संशोधन करायला सुरुवात केली. वैद्यच नाही का तो? आणि केवळ मनुष्याला खाण्याजोगाच नव्हे तर इतर आजारपणामध्ये शरीराला आधार म्हणून बटाट्याचा वापर करून त्याने एका वैद्यकीय स्पर्धेमध्ये बक्षीसही पटकावलं. 1772 साली फ्रान्सच्या वैद्यकीय समितीने बटाटा ही गोष्ट मनुष्यास खाण्यालायक आहे हे जाहीर केले. मात्र त्या काळी धार्मिक लोकांचा फार मोठा पगडा होता आणि त्यांचा विज्ञानाला अत्यंत विरोध होता. त्यामुळे त्यांनी अंटुअनला बटाट्याची लागवड करण्याला परवानगी दिली नाही. 1800 साली मात्र नेपोलियन बोनापार्टने अंटुअन परमॉन्टियेला आपल्या सैन्याचा प्रमुख औषध बनवणारा अशी त्याची नेमणूक केली आणि हळूहळू बटाट्याचा खाण्यासाठी प्रसार होऊ लागला. आज पॅरिसमधील एका प्रमुख रस्त्याला अंटुअन परमॉन्टियेचे नाव दिलेले आहे. त्याच्या नावाचे एक मेट्रो स्टेशन सुद्धा पॅरिसच्या मध्यवर्ती विभागात आहे. आता एक गोष्ट ना तुम्हाला ऐकायला जरा गमतीची वाटेल. ऑन्टुअनची जी कबर आहे ना पॅरिसमध्ये, ती पाहायला अनेक पर्यटक जातात. त्या कबरीच्या सभोवताली बटाट्यांची रोपं लावलेली आहेत आणि पर्यटक अंटुअनच्या थडग्यावर फुलं ठेवण्याच्या ऐवजी बटाटे ठेवतात. पॅरिसमधील अगदी महागड्या उपहारगृहांमध्ये जर तुम्ही गेलात तर मेन्यूमध्ये तुम्हाला पटेटो परमॉन्टिये हा पदार्थ आढळेल. अनेक उपहारगृहांमध्ये याच नावाने वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले बटाट्याचे प्रकार आढळतील. कारण पटेटो परमॉन्टिये ही पाककृती नसून त्या उपहारगृहाने ऑन्टुअन परमॉन्टियेला दिलेली श्रद्धांजली आहे. मात्र नेपोलियन बोनापार्टची मान्यता मिळून सुद्धा त्यावेळी बटाट्याचा प्रसार आणि त्याहीपेक्षा प्रचार होणं फार कठीण गेलं. बहुतेक जनता अजून बटाटा खायला घाबरत होती. बटाट्याचा प्रचार करण्यासाठी अंटुअनने मोठमोठ्या श्रीमंत लोकांना बटाट्याचे पदार्थ असतील अशा मोठमोठ्या पार्ट्या द्यायला सुरुवात केली. त्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती बेंजामिन फ्रँकलिन सुद्धा आले होते.
गरीब माणसांना श्रीमंतांचं अनुकरण करण्याची हौस असते, तो ह्याच्या मागचा हेतू. त्याने राजा राण्यांना बटाट्याचे पेटारे भेट म्हणून पाठवले आणि काही वेळा हे सजवलेले पेटारे राजवाड्याबाहेर शिपाई जवळ नसतील अशा ठिकाणी मुद्दाम सोडून जात, की जेणेकरून लोक काहीतरी महागातली गोष्ट आहे असं समजून चोरी करून घरी घेऊन जातील. अंदाजे याच काळामध्ये पोर्तुगीजांनी भारतामध्ये बटाटा आणला. मात्र तो त्यांनी सुरुवातीला त्यांच्या सैन्यासाठी, त्यांच्या व्यापाऱ्यांसाठी आणि त्यांचे जे मिशनरी इथे होते त्यांच्यासाठी म्हणून आणला आणि नंतर हळूहळू तुमच्या आणि माझ्या ताटामध्ये किंवा आपल्या कढईमध्ये आला. आता तुम्हाला एक गोष्ट कदाचित आठवेल. आई बाजारात पाठवताना नेहमी सांगायची, बटाटे हिरवे डाग असलेले घेऊ नकोस, आणि जर दिसले तर ती तासून तासून त्यांना काढायची. पूर्वीच्या त्या विषारी बटाट्याचा किंचित अंश तो आजही काही बटाट्यांमध्ये दिसून येतो. पुढच्या वेळी कधी ताटामध्ये बटाट्याची भाजी आली किंवा रेल्वे स्थानकावर तुम्ही कधी शिळा बटाटा वडा घेतला तर स्वतःचं नशीब थोर असं समजा, कारण थोर पुरुषांना सुद्धा हा बटाटा खायला मिळाला नाही. आता सांगा बायकोला, अगे ऐकलंस का, अगं जर बटाट्याच्या भाज्या घे तळायला. एवढं शामूने व्हिडिओ लावली, बटाट्यांबद्दल एवढं सांगितलंय, घे घे जरा तळायला घे. म्हणजे मी पण घेतो